त्यामुळे हरिओम. जेव्हा जेव्हा समाज खरी भक्ती टाकतो, भक्तीमध्ये मूर्खपणा अंधश्रद्धा घुसते, तेव्हा भक्तीतलं तेज निघून जातं. अशा वेळी या जगात कुणीतरी महान व्यक्ती जन्माला येतं आणि तेजस्वी ज्ञानयुक्त भक्तीची परंपरा उभी करतं. साधारण 450-500 वर्षापूर्वीचा काळ असाच होता. निस्तेज नेभळट भक्ती समाजात घुसली होती. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात गोदा तीरावर पैठण येथे भानुदासांच्या कुटुंबात 1533 मध्ये एका महान युगपुरुषाचा जन्म झाला. संत भानुदास परम भगवत भक्त होते आणि त्यांची इच्छा अशी होती की त्यांच्या कुटुंबात भगवंताला जवळ करील असा मुलगा जन्माला यावा. त्यांचा पुत्र चक्रपाणी आणि त्यांचा मुलगा सूर्यपाणी सुद्धा भानुदासांच्याच इच्छेला आपली जीवन इच्छा मानून भगवत भक्तीत रमले होते. आणि इसवी सन 1533 मध्ये सूर्यपाणींना तेजस्वी पुत्ररत्नाचा लाभ झाला. या बालकाचं नाव ठेवलं एकनाथ. गहना कर्मणो गती या गीतावचनाप्रमाणे बालवयातच एकनाथांचं मातृपितृ छत्र हरवलं. चक्रपाणी आजोबा आजींनी एकनाथांचं पालन पोषण केलं. 6व्या वर्षी त्यांची मुंज लावली. आजी नाथाला सांगे, नाथा आपलं जीवन भगवंताला आवडेल असं बनवायचं बरं का. आणि हे नाथांच्या हृदयात हे वाक्य कोरलं गेलं होतं. त्यांची स्मृतिशक्ती प्रज्ञा एवढी जबरदस्त होती की गुरुजी जे जे शिकवत ते ते टिपकागदाप्रमाणे ते आत्मसात करत. आणि वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्यांनी त्यांच्या गुरूंजवळचं सर्व ज्ञान आत्मसात केलं. शेवटी गुरुजींनी चक्रपाणींना सांगितलं की आता याला माझ्याजवळ शिकवण्यासारखं काहीही शिल्लक नाहीये. पण त्यांनी आशीर्वाद दिला एकनाथांना की तुला एक अत्यंत उत्तम असा गुरु मिळेल आणि तो तुझ्या आयुष्याचं सोनं करेल. आणि एकनाथांना आता एक अजबच प्रश्न पडला की शिकण्यासारखं काही नाही म्हणतायत गुरुजी आणि वय तर लहान आहे आणि मी शिकवू पण शकत नाही कोणाला, तर करायचं काय. आणि असं विचार करत असताना त्यांना वाटलं की आता आपण आपल्याला एक देवच काहीतरी याच्यातनं मार्ग देईल. ते अत्यंत बुद्धिमान होते आणि कोणत्याही विषयाची पकड ते क्षणात घेत असत. त्यांना वाटलं की चला आपण शंकराच्या मंदिरात जाऊया आणि शंकरालाच विचारूया की मी पुढे काय करू. आणि शंकराच्या मंदिरात ते गेले सुद्धा. भगवान शंकर म्हणजे ज्ञानस्वरूप. त्यांची बैठक उंच आहे. त्यांच्या डोक्यातून ज्ञानगंगा वाहते. काम क्रोध लोभ यासारख्या जहरी सापांना निर्विष करून ते निर्भयपणे गळ्यात धारण करतात. भस्माला वैभव मानतात. स्मशानात त्यांचं वास्तव्य आहे. असा ज्ञानराणा शंकर जो भूत पिशाच्यांना जवळ करतो तो मला नक्कीच जवळ करेल, तर त्यालाच आपण गुरु मानूया. म्हणून ते शंकराजवळ जातात. आणि असा विचार करतानाच गाभाऱ्यातून आवाज येतो की एकनाथ तुला गुरु पाहिजे ना, मग तू देवगिरी पर्वतावर जा. उठ आणि देवगिरी पर्वतावर जा. आणि हे वाक्य त्यांच्या कानात दिवसभर घोळत राहतं. आणि त्यांना गुरुची एवढी आस लागते की ते आजी आजोबांना न सांगता त्यांना नमस्कार करून तडक देवगिरीच्या वाटेला चालायला लागतात. वाटेतल्या काट्याकुट्यांची, तहान भुकेची, उन्हाची, थंडीची पर्वा न करता शके फाल्गुन वद्य षष्ठी 1462 शकातलंय हा 1462 हा दिवस उजाडला. लहानग्या एकनाथाला देवगिरीचा किल्ला दृष्टीला पडला. पाहता पाहता त्याची पावलं गड चढून वर आली आणि द्वारपालाने त्याला देवगिरीच्या किल्लेदाराशी नेलं, किल्लेदारापाशी नेलं. देवगिरीचे दुर्गाधिपती श्रीमंत संत जनार्दन स्वामी 40 गावचे वतनदार होते. अश्वालयन सूत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण स्वतःच्या कर्तृत्वाने देवगिरीचे अधिपती बनले होते. देवगिरी परगण्याची सर्व व्यवस्था ते पाहत, न्यायदान करत, शुद्ध वर्तनाचे, न्याय आणि सौजन्याचे ते मूर्तीच होते. दरबारात त्यांचा दरारा होता. निस्सीम दत्तोपासक असून
यमन राजाने देखील गुरुवारचा दिवस रजा म्हणून जाहीर केला होता. त्यांचं आचरण इतकं शुद्ध होतं, स्वभावाने निर्मळ आणि अध्यात्म ज्ञानात इतके प्रवीण होते की साक्षात दत्त भगवान त्यांना दर्शन देत असत. त्यांच्या रूपाने गडावर मूर्तिमंत क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज विराजित झालं होतं. ज्यांच्या दर्शनासाठी इतके कष्ट सहन केले, त्या स्वामींच्या दर्शनासाठी डोळ्यात प्राण आणून नाथ बसले होते. स्वामींच्या दर्शनात वैराग्य, ज्ञान, प्रेम, कारुण्य सगळंच त्याला पाहायला मिळालं. अति आनंदाने तोंडातून शब्द फुटेना, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यांना पाहून नाथ सगळं विसरले, पायाशी लोटांगण घातलं आणि भावपूर्ण अंतःकरणाने केलेला प्रणिपात आणि अशी निस्सीम शरणागती स्वामींनी पहिल्यांदाच अनुभवली. स्वामींनी त्याला उठून आलिंगन दिलं, विचारपूस केली की बाळ कुठून आलास? पैठणहून. इतक्या दुरून चालत आलास? हो. कशासाठी? आपल्याला भेटायला? मला भेटायला? हो, मी आपल्या जवळच राहणार आहे. माझ्या जवळ राहून तू काय करणार? आपली सेवा. माझी सेवा करून तुला काय मिळणार? भगवंत मिळेल. कुणी सांगितलं? आमच्या मंदिरातल्या महादेवाने. वेडा कुठला? स्वामींनी त्याच्यासाठी गरम दूध मागवलं, विचारपूस केली. घरी सांगून आला नाही, आजी आजोबा असतात, त्यांनाही सांगितलं नाही हे कळलं. त्यांनी येऊ दिलं नसतं म्हणून न सांगता आलो हे पण नाथाने सांगितलं. इतक्या लहान वयातला त्याचा निग्रह आणि वैराग्य तेज पाहून स्वामींनी त्याला आपल्या जवळ ठेवून घेतलं. गुरु साक्षात नाथांसाठी परब्रह्म झाले. गुरुसेवा करताना नाथांना खरोखर धन्यता वाटत असे. स्वामींच्या स्नानाची, पूजेची, तयारी करणं, जेवताना पंख्याने वारा घालणं, त्यांची पत्र आणणं, सूचनेनुसार प्रत्युत्तर देणं, त्यांचे पाय चेपणं, अशा नाना सेवांव्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण, मनन, चिंतन अशी खडतर गुरुसेवा त्यांची चालू झाली. आपल्या बालशिष्याची सेवा आणि सदाचरण पाहून गुरु प्रसन्न होते. कोणत्या प्रसंगी काय बोलावं, दरबारातील रीतिरिवाज, नेहमी शांत वृत्ती कशी ठेवावी, हे नाथांनी स्वामींच्या सानिध्यातून शिकून घेतलं. नाथांकडे स्वामींनी हिशोबाचं काम सोपवलं. एके दिवशी रात्रभर 1 पैशाचा हिशोबाचा घोटाळा शोधत अखेरीस पहाटे नाथांना तो सापडला. एवढ्या पहाटे नाथांच्या खोलीतील दिवा बघून जनार्दन स्वामींनी त्यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा नाथांच्या चेहऱ्यावरील 1 पैशाचा हिशोब सापडल्याचा आनंद त्यांना कळला. हा घोटाळाही समजला आणि स्वामींनी त्यांना भानावर आणलं. अरे, हा ध्यास, अशी भक्ती प्रभू प्राप्त करण्यासाठी करशील तर किती आनंद होईल. होय, खरंच गुरुजी, मला खरंच आनंद होईल. स्वामी म्हणाले, आज फाल्गुन वद्य षष्ठी, तुला इथे येऊन 1 वर्ष झालं. सूर्याहून तेजस्वी असा ज्ञानसूर्य तुझ्या हृदयात प्रकाशित हो. तुझी अक्षुण्य भक्तीच तुला भगवंताचा साक्षात्कार करवेल. त्या दिवसापासून नाथ अमर्याद गुरुसेवेत मग्न झाले. गुरुसेवा करता करता एकनाथांचे सगळे मनोविकार गळून पडले. राग, द्वेष, लोभ शरीराला सोडून गेले. ते देहाभिमान शून्य झाले. मी पण नष्ट झालं. त्यामुळे सर्वात्म भावाची समज उत्पन्न झाली. विश्व चिदानंदाने भरलेले दिसू लागले. एका गुरुवारी जनार्दन पंत दत्तचिंतनात समाधीस्थ असताना अचानक देवगिरीवर परचक्राने आक्रमण केलं. रणवाद्य वाजू लागली, रणधुमाळी सुरू झाली. एकनाथ सरळ शस्त्रागारात गेले. पंतांच्या सहवासात इतर शिक्षणाबरोबर त्यांनी लष्करी शिक्षणही मिळवले होते. गुरुचे स्मरण करून घोड्यावर स्वार होऊन त्यांनी स्वतःहून सैन्याची सूत्र हातात घेतली. 4 तासाच्या लढाईत अतुलनीय पराक्रम दाखवून त्यांनी शत्रूला पळवून लावलं. त्यांचे शौर्य बघून सगळेच अचंबित झाले. एकनाथ आपले वस्त्र बदलून गुरुसेवेत हजर झाले. बादशाची माणसं विजयाबद्दल शाही नजराणा घेऊन जनार्दन स्वामींकडे आली. त्याने हे काहीच माहित नव्हतं. परचक्र कोणी फिरवलं? नाथांनी उत्तर दिलं, मी निमित्त मात्र होतो. सर्व शक्ती, स्फूर्ती, पराक्रम आपलाच होता. स्वामींनी त्यांना शाबासकी दिली. माणसानं असंच जगलं पाहिजे.
पुष्कळ करावं पण कमी बोलावं. स्वामींनी अगदी सहज जीवनाचं कौशल्य दाखवून दिलं. जसा गुरु तसा शिष्य. व्यवहार कुशल, चतुर, शूर, ज्ञानी भक्त, स्थितप्रज्ञ असे एकनाथ गुरु सहवासात घडत गेले. त्यांनी देवगिरीवर 6 पावसाळे काढले. गुरुसेवेने चित्तशुद्धी होऊन गुरुप्रसादासाठी योग्य बनले. एके दिवशी सहस्रलिंग नावाच्या सुंदर सरोवरापाशी स्वामींनी नाथांना दत्तगुरूंची भेट घडवायला नेलं. घोड्यावर स्वार होऊन आलेला, मळलेल्या जीर्ण वस्त्र ल्यायलेला अवलिया घोड्यावरून उतरताना स्वामींच्या जवळजवळ अंगावरच आदळला. हातातील प्याल्यातून अर्ध पाणी पिऊन उरलेलं उष्ट पाणी प्याल्यातून त्याने स्वामींना दिलं आणि स्वामी ते प्यायले. स्तब्ध उभं राहून एकनाथ बघत होते, पण त्या रूपातील दत्तगुरूंना त्यांनी ओळखलं नाही. स्वामी दत्ते गेल्यानंतर स्वामी त्यांना म्हणाले, मी आधी तुला सावध केलं होतं की कोणत्याही रूपात दत्तगुरू येतील, पण तू ते ओळखलं नाहीस. एकनाथांना चूक उमगली, त्यांना वाईट वाटलं. मी आता त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न पाणी घेणार नाही असा निर्धार केला. तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना सुनवलं, असा त्रागा करून का भगवंत मिळतो. स्वामी त्यांना घेऊन गेले आणि एका स्फटिक शिळेपाशी आणलं. डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला आणि ते दूर निघून गेले. तिथेच नाथांची तल्लीन होऊन भाव समाधी लागली. मनचक्षु उघडताच त्या शिलेवर दत्तात्रयांची तेजोमय मूर्ती दिसली. सद्गुरु कृपेने त्यांना साक्षात दत्तगुरूंचं दर्शन झालं. आता नाथांकडून सेवा करून घेणं स्वामींना योग्य वाटेना. त्याने नाथांना त्यांच्यापासून दूर जायला सांगितलं. नाथाने विचारलं, मग मी परत कधी येऊ? जेव्हा अघटित अपूर्व घटना घडेल तेव्हा परत ये, असं स्वामींनी त्यांना सांगितलं. नाथांनी शूलभंजन पर्वतावर तपश्चर्या चालू केली. कितीतरी काळ लोटला. नाथांची अंगकांती तेजस्वी, विजेसारखी तेजस्वी बनली. त्यांना पाहून तिथे येणाऱ्या गवळ्याला आदर निर्माण झाला आणि तो रोज 1 लोटी दूध त्यांच्या समोर ठेवायला लागला. एकदा तो लवकर तिकडे आला आणि बघतो तर काय, एक काळा मोठा नाग नाथांच्या शरीराला वेढा घालून बसला होता. घाबरून त्याने तो गवळी ओरडला आणि दुधाची लोटी खाली पडली. त्या नागाने नाथांच्या डोक्यावर आपल्या फण्याने छत्र धरलं होतं. त्या आवाजाने नाग निघून गेला आणि नाथही समाधीतून जागे झाले. हा त्या नागाचा नित्यक्रमच होता. प्रभू विश्वात अनंत रूपाने वावरत असतो, ते तू पाहू शकतोस, या गुरुवचनाची आठवण येऊन ते हसले. शूलभंजन पर्वतावरील वारा त्यांच्या कानात भक्तिगीत गुणगुणत असे. नाथ, प्रभू बरोबर दृढसंधान म्हणजेच भक्ती. काही अघटित घडलं की परत ये, हे गुरूंचे शब्द आठवले आणि ते देवगिरी पर्वतावर आले, देवगिरीवर आले. साश्रू नयनांनी त्यांनी सगळी हकीकत पंतांना सांगितली. एकनाथ, आज तू परिपूर्ण झालास. तुझ्यातून भेदभाव गळून पडला, म्हणून इतक्या क्रूर प्राण्यानेही स्वतःची क्रूरता सोडली. सर्व भय हे परकेपणातच असतं. जे स्वतःमध्ये विश्व पाहतात ते स्वतः पण विश्वात सामावून जातात. आता तू विश्वसंचार कर, तीर्थयात्रा, पुण्यतीर्थात स्नान कर. मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहे. हा खरोखरच अमृतयोग होता. रामाची पंचवटी, त्र्यंबकेश्वरी, निवृत्तीनाथांची समाधी यांचं दर्शन दोघांनी घेतलं. गोदावरीच्या घाटावर स्वामींनी एकनाथांना भागवत सांगायला आज्ञा केली. एकनाथांनी शरीर मन गुरुला अर्पण केलंच होतं, आता वाणी देखील अर्पण करून गुरुंना नमस्कार केला. डोळे बंद केले. मिटल्या डोळ्यासमोर शब्द नाचायला लागले. सद्गुरूंनी त्यांच्या हृदयात प्रवेश केला होताच, आता बुद्धीतही केला. भागवत सांगता सांगता तेजस्वी दैवी भक्तीची मस्ती त्याने लोकांसमोर उभी केली. रसाळ वाणीने स्वामीही तल्लीन झाले. काही दिवसांनी स्वामींनी भागवतावर भाष्य करण्याचा आदेश दिला. तीर्थयात्रेची रूपरेखा सोपवली आणि ते देवगिरीवर गेले आणि नाथ तीर्थयात्रेला.
बरीच वर्ष लोटली. चक्रपाणी आणि त्यांची पत्नी नाथांची वाट बघत कालक्रमणा करत होते. नाथाने घर सोडलं त्यावेळी त्यांचे गुरुजी तीर्थयात्रेला गेले होते. त्यामुळे त्यांना वाटलं की नाथ त्यांच्या बरोबरच असेल. गुरुजी पैठणला आले तेव्हा त्यांना ही सगळी हकीकत कळली. नाथ देवगिरीची चौकशी त्यांच्या जवळही तेव्हा करत होते. त्यामुळे तो देवगिरीवर गेला असेल तर बघावं म्हणून ते देवगिरीला पोचले. जनार्दन स्वामींना भेटले. एकनाथ तीर्थाटनाला गेला असून तो स्वतः पैठणला येईल असं स्वामींनी सांगून त्याच्यासाठी एक पत्र गुरुजींकडे दिलं आणि एकनाथांची भेट झाल्यावर ते पत्र एकनाथांना द्यायला सांगितलं. ही गुरु आज्ञा आहे आणि एकनाथ ती अवश्य पाळेल असं त्याने सांगितलं. 12 वर्षांनी एकनाथ पैठणला आले. आजी आजोबा नातवाची भेट झाली. गुरु आज्ञेप्रमाणे तीर्थयात्रा पूर्ण करायचा मानस त्याने आजोबांना सांगितला आणि त्यासाठी निघणार असल्याचं सांगितलं. आजोबांनी थरथरत्या हाताने स्वामींचं पत्र त्यांना वाचायला दिलं. त्यात स्वामींनी लिहिलं होतं की तुझ्या वृद्ध आजी आजोबांना वृद्धपणात तुझ्याशिवाय कोणीही नाही. त्यांची सेवा करणं हाच तुझा परमधर्म आहे. आता पुढील यात्रेला जाऊ नकोस. त्यांची सेवा हीच तुझी तीर्थयात्रा. हे पत्र जिथे वाचशील तिथे तुझी तीर्थयात्रा पूर्ण होईल. आणि गुरु आज्ञेने एकनाथ पैठणमध्येच स्थिर झाले. सूर्योदयाआधी स्नान संध्या करून ध्यानधारणा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत आदी ग्रंथांचं वाचन करावं. दुपारी पुराण वाचावं. गोंधळलेल्यांचं समाधान करावं. संध्याकाळी हरिकीर्तन स्वाध्याय करावा. हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. एकनाथांनी पैठण आणि पंचक्रोशीत भक्तिगंगा आणली. त्यांचं जीवन लोकोत्तर बनलं. नाथांच्या अस्तित्वाने बुडती लाचार भक्ती निघून गेली आणि तेजस्वी वेदप्रणीत भक्ती फुलली. असा हा तेजस्वी भक्त पैठणला जन्माष्टमी साजरी करणार होता. तेव्हा प्रत्यक्ष भगवंताला धावत येऊन त्याला भेटण्याची इच्छा झाली. बादशाह सोबत जनार्दन स्वामीही एकनाथांच्या कीर्तनाची ख्याती ऐकून कीर्तन ऐकण्यासाठी पैठणला आले. तेव्हा त्यांनी पाहिलं साक्षात भगवंत सगळ्यांचं स्वागत करायला उभे आहेत. उभय त्यांनी एकमेकांना ओळखलं. भगवंताने नेत्रपल्लवीने मौन राहायला सांगितलं. गुरुदेवांना कीर्तन ऐकून आनंदाचं भरतं आलं. उत्सव पूर्ण झाला. बादशाने एकनाथांचं पूजन केलं आणि मोठी जहागिरी भेट दिली. पायापाशी सुवर्ण मोरांची थैली ठेवली. नातवाचा सन्मान पाहून चक्रपाणी गहिवरले आणि आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून व्हायला लागले. जनार्दन स्वामींना त्यांनी दंडवत घातला. तुमचे उपकार मी कसे फेडणार हे विचारू लागले. आता भगवंताची इच्छा असेल तर डोळे मिटण्याआधी एकनाथांच्या दोनाचे 4 हात व्हावेत असा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले, तुम्हीच त्यांचे भगवंत आहात. तुम्ही आज्ञा करा. तो तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. हा सर्व संवाद ऐकून विजापूरचा एक धनाढ्य सावकार पुढे आला. त्याच्या कन्येचा विवाह नाथांशी करून देण्याचा मनोदय त्यांनी सांगितला. यथावकाश गुरुदेवांच्या उपस्थितीत त्या सावकाराची कन्या गिरिजाबाई हिच्या बरोबर एकनाथांचा विवाह होऊन त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. आता त्यांच्या जीवनपटाचा दुसरा भाग चालू होतो गृहस्थाश्रम धर्मात. पुढे आजी आजोबांचं निधन झालं आणि तरुण एकनाथ संसारी झाला. सुलक्षणी सुस्वरूप सुस्वभावी गिरिजाबाई म्हणजे विवेकाच्या घरी जणू शांतीच नांदत होती. त्यानं उभयताना 3 अपत्य झाली. एकनाथांच्या विवाह प्रसंगी हरकाम करणारा उद्धव नावाचा सात्विक सज्जन त्यांच्यावरील भक्तीमुळे त्यांच्याचकडे राहून त्यांच्या वतनाचा कारभार पाहू लागला. गिरिजाबाई साक्षात अन्नपूर्णा होत्या. त्यांच्या वाणीतही गोडवा होता. दुधात साखर विरघळावी तशा त्या नाथांशी समरस झाला होत्या. त्यांच्यामुळे नाथांचा संसार दिव्य बनला. लोक एकनाथांच्या वाड्याला नाथ मंदिर म्हणू लागले. भाविक सज्जनांसाठी ते एक विश्रांती स्थान बनलं. संसाराबरोबर परमार्थ होत नाही. ज्यांना परमार्थ साधायचा आहे त्याला संसार त्याग करावा लागतो, अशी अशास्त्रीय समजूत त्यावेळी समाजामध्ये होती.
एकनाथांनी वैदिक वाङ्मय उपनिषदांचे विचार समाजात उभे केले. हे जग भगवंताने निर्माण केलंय, तो ते चालवतो. मग त्याने निर्माण केलेला संसार क्षुद्र कसा? भगवंतावर प्रेम दृढ करायचे असेल तर त्याने केलेले जग क्षुद्र मानून चालणार नाही. देवाने निर्माण केलेलं फूल खराब नाही आहे. त्याची सुंदरता, मृदुता, परिमळ ध्यानात घेऊन प्रभूला आठवलं तर त्या सौंदर्यामागे, सुवासामागे एक महान कलाकाराचा हात आहे, हे लक्षात घ्या. एकनाथाने पाहिलं, तीर्थस्थानं उजाड झाले, लोकांमध्ये आत्मश्रद्धा, ईशश्रद्धा राहिली नाही. प्रत्येक जण फक्त आपल्या कुटुंबापुरते पाहतय. भक्तिहीन दीन बनली. मी भगवंताचा मुलगा आहे, त्याच्या मांडीवर जाऊन बसेल ही भक्तीतली मस्तीच लोक विसरले. तेजस्वी जीवनवादी दैवी भक्तीचे विचार लोकांमध्ये उभं करण्यासाठी त्यांनी एक अभिनव संस्था उभी केली. तिचं नाव वासुदेव. भगवंताच्या भक्तीच्या विचाराने प्रेरित झालेल्या या लोकांनी भागवत कार्याचा विडाच उचलला. पायात चाळ बांधून, डोक्यावर मोरपीस मिरवत, नाचत हे वासुदेव मुलं, माणसं जमा करत, भगवत भक्तीचे विचार ऐकवत, समाजातील अंधश्रद्धा उच्चाटन करायचा प्रयत्न करीत. वैदिक वाङ्मयाचे विचार प्राकृत भाषेत आणून एकनाथांनी वासुदेवांमार्फत ते समाजात पोहोचवले. लोकजागृती, वैदिक ज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी एकनाथ महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले. भागवत पुराणाच्या 11व्या स्कंधावर एकनाथी भागवत लिहिलं. 4000 ओव्यांचं भावार्थ रामायण, एकनाथी अभंग गाथा, रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंद लहरी, चिरंजीव पद इत्यादी साहित्य लिहिलं. या व्यतिरिक्त स्फुट अभंग, भारुड रचली. गीतासार, ध्रुव, प्रल्हाद, ज्ञानदेव, नामदेव इत्यादी संत चरित्रांची निर्मिती केली. छोट्या उदाहरणादाखल त्यांची काही सुवचनं प्रसिद्ध आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. भारुडामध्ये आपल्याला माहितीये, काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. गवळणी आहेत त्यांच्या, की कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा. त्यांचा हरिपाठ आहे, की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे सगळे आपल्याला ओळखीचे आहेत. असे त्याने अनेक अनेक भारुडांची निर्मिती त्यांनी केली. या वासुदेव चळवळीला तिकडे परंपरेला चिकटून असणाऱ्या त्या काळच्या रूढीग्रस्तांनी कडाडून विरोध केला. धर्माची अवगणना केली. संस्कृतातील वैदिक सिद्धांत प्राकृतात आणून नाथाने महापाप केलं, असे अनेक आरोप आक्षेप त्यांनी घेतले. परंतु एकनाथांनी आपलं कार्य अविरत चालू ठेवलं. ते जातीभेद, वर्णद्वेष मानू नका असं सांगत आणि स्वतःही त्याप्रमाणे वागत. आपल्याला माहितीये, रेतीत पडलेलं, धुळीने लडबडलेलं, शेंबडाने बरबटलेलं बाळ त्यांनी स्वच्छ धुवून महाराच्या वस्तीमध्ये राणा नावाच्या त्याच्या बापाकडे सुपूर्त केलं. आणि एकदा त्याच राणाच्या इच्छेखातर ईश्वर सर्वाभूतात्मक आहे या भावनेने महारवाड्यात ते जेवले देखील. समाजाला अस्पृश्य अस्पृश्य असा भेदाभेद नाही ही शिकवण त्यांनी दिली. आपल्या निस्सिम भक्ताची काळजी भगवंताला असतेच. महारवाड्यात राणाकडे नाथ जेवत असताना एकनाथांची फजिती होऊ नये म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकू नये म्हणून साक्षात पांडुरंग एकनाथांचं रूप घेऊन वाड्यात कीर्तन करत होते. केवढी असीम भक्ती आहे. नाथ संसारात राहूनही संसारापासून अलिप्त होते. प्रत्यक्ष भगवंत श्रीखंड्या बनवून नाथांच्या घरी काम करत असेल. थोडे थोडे काही नाही, 12 वर्ष. मोरोपंत लिहितात, श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम ही करीतो, स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घाशी, गंगेचे पाणी कावडी भरतो. नाथांच्या घरात संतोष समाधान होतं. अतिथीचा योग्य सत्कार होईल. गृहस्थाश्रमाची सगळी कर्तव्य
त्यांच्या या घरात होत असत. अतिथीचा योग्य सत्कार होईल, समाजातील सर्व घटकांना भक्तिसुखाचा आनंद मिळेल. शेकडो लोकांची पातके पाण्यात धुवून मलिन झालेली गोदावरी माता वाग्नगेत पावन होण्यासाठी नाथांचं कीर्तन ऐकायला येत असे. या अद्वितीय पुरुषाने आपलं ज्ञान, विद्या, धन सर्व काही प्रभू कार्यासाठीच वापरलं. नाथ मनाने निर्मळ आणि वाणीने रसाळ होते. ते कोणाचाही द्वेष करत नसत. अतुलनीय शांती ठेवून क्षमाशील राहा, सुखदुःखात समवृत्ती ठेवत. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला माहिती आहे की स्नानावरून परत येताना 108 वेळा थुंकणारा माणूस तेवढ्याच वेळा स्नान करून परत येणारे नाथ, ही कथा सगळ्यांना माहितीच आहे. शेवट तो माणूस खजिलून त्यांना शरण आला. पोळी पळवणाऱ्या कुत्र्याच्या मागे तुपाची लोटी घेऊन धावणारे नाथ, विजयी पांडुरंगाची कथा, किती किती कथा सांगितल्या तरी नाथांच्या अपुऱ्याच आहेत. निंदकाचे घर असावे शेजारी, या उक्तीप्रमाणे नाथांचाच मुलगा हरिपंडित याला प्राकृतात नाथांनी केलेलं संस्कृत ग्रंथाचं रूपांतर, ते जातपात न मानता महारवाड्यात जेवायला जात असत, तिकडच्या लोकांना भेटत असत, अशा अनेक गोष्टी त्याला अमान्य होत्या. आणि त्यामुळे वडिलांवर रागवून तो सपत्नीक काशीला गेला. तिथे अनेक पंडितांनी नाथांविरुद्ध त्याचे कान भरून त्याला भडकावलं. आणि त्या पंडितांसोबत त्यावेळेचे शंकराचार्य त्यांच्याकडे एकनाथ पाखंडी आहेत, ते लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत, अशी तक्रार केली. पुत्रच फिर्याद करतो म्हणून शंकराचार्यांनी तपास करण्यासाठी नाथांना प्राकृत भाषेतील ग्रंथ घेऊन काशीला बोलावलं. आणि त्यांच्यावरील आरोप त्यांच्यावरील आरोपांचं निराकरण झाल्याशिवाय त्यांना काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला मनाई केली. पंडितांची सभा बोलावली. मोठमोठे पंडित तिथे आले होते. षटग्रंथी, दशग्रंथी, तर्कतीर्थ, अग्निहोत्री, खूप विद्वान पंडित आले. आणि त्यांनी आरोप ठेवले की भागवतावर प्राकृत भाषेत ग्रंथ लिहून तुम्ही त्याचा प्रसार करण्याचा पाखंडीपणा केलाय. संस्कृत ही देववाणी असून वैदिक ग्रंथ गिरवाण भाषेतच सांगितले जातात, हे तुम्हाला माहिती आहे. अमृत हे सुवर्णाच्या पात्रातच शोभतं, हे सगळं माहिती असून हे सगळे ग्रंथ प्राकृत भाषेत तुम्ही कशासाठी आणताय? तुम्ही अपराधी आहात. तेव्हा एकनाथाने उत्तर दिलं, संस्कृत भाषा ही देवाची आहे, मग प्राकृत भाषा काय चोराची आहे? हे विश्व बनवणाऱ्या जगनियंत्याला मोकळ्या हवेत घेऊन जायचं माझं मन झालं. आणि असं मला भगवंतानेच करायला सांगितलं. अमृत सोन्याच्या पात्रातून प्यायला मिळालं तर उत्तम, पण मातीच्या भांड्यातून प्यायलं म्हणून त्याची किंमत थोडी कमी होते. आणि असा त्यांनी युक्तिवाद केला. शेवट त्यांना विचारलं या सगळ्या लोकांनी की तुम्हाला हे माहितीये का की समजा शास्त्रार्थात चूक झाली तर हाच भगवंत शिक्षाही करतो, माहितीये ना तुम्हाला? एकनाथांनी त्यांनी लिहिलेला प्राकृतातील भागवताचं ग्रंथपठण केलं. त्या सर्वांसमोर ग्रंथपठण करताना त्यांचा ग्रंथ निर्दोष आणि प्रासादिक ठरला. तो इतका श्रवणीय होता की पंडित श्रेष्ठी सुद्धा डोलायला लागली. सर्वांनी एकनाथांना पालखीत बसून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला न्यायचं ठरवलं. एकनाथांनी सांगितलं, मला मिरवण्यापेक्षा भगवंताचे गुणगान गायले अशा ग्रंथाला पालखीतून मिरवा. सगळ्यांनी तो ग्रंथ वाजत गाजत विश्वेश्वराच्या चरणी अर्पण केला. आणि त्या दिवसापासून भागवत सप्ताहानंतर भागवत ग्रंथाची मिरवणूक काढतात आणि मंदिरात जातात. असाच एक प्रसंग नाथांकडे श्राद्धाच्या दिवशी त्या श्राद्धाच्या स्वयंपाकाने वासाने काही भिकाऱ्यांना असं वाटलं की अरे हे भोजन आपल्याला मिळालं असतं तर, पण आपण थोडीच ब्राह्मण आहोत. हा संवाद त्यांचा नाथाने ऐकला आणि त्यांना ते म्हणाले की अरे ह्यांना आपलं हे सुग्रास अन्न जेवायचंय. त्यांच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि त्यांनी त्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावलं. पण बोलवायच्या आधी त्यांनी गिरिजाबाईंची अनुमती विचारली. संसारात हे आवश्यक असतं. नवऱ्याने एकट्यानेच आपलं काम नाही, म्हणजे त्यांनी त्या काळात पण एकट्याने नाही निर्णय घेतला, गिरिजाबाईंनाही विचारलं. गिरिजाबाई म्हणाल्या, मग एवढंच कशाला,
तुम्ही महारवाड्यातलेही सगळ्यांना बोलवा, मी सगळ्यांना जेवण वाढते. आणि महारवाड्यातले लोक, ते भिकारी, ह्या सगळ्यांना श्राद्धाचं भोजन त्यांनी घालून तृप्त केलं. आणि परत नंतर गिरिजाबाईंनी सगळं घर धुतलं, पण पुन्हा स्नान केलं, परत स्वयंपाक रांधला आणि श्राद्धासाठी दुसरा स्वयंपाक तयार केला. पण नाराज ब्राह्मण श्राद्धासाठी येईना. तेव्हा नाथाने त्यांच्या पुढे युक्तिवादही केला की अंत्यजानी वास घेतलेलं भोजन हे उष्ट होतं, म्हणून मी तुम्हाला कसं काय वाढू, म्हणून मी ते वाढलं नाही. उष्ट भोजन ब्राह्मणांना वाढण्यापेक्षा मी त्यांना जेव घातलं आणि मी ते तृप्त झाले. मी परत भोजन बनवायला सांगितलं आणि परत नवीन ताजं भोजन बनवलेलं आहे. पण ब्राह्मण ऐकेना. तेव्हा ते म्हणाले की आपण सौत्रामणी यज्ञामध्ये मदिरेचा नैवेद्य दाखवतो, अशी प्रथा आहे आणि हा नैवेद्य प्रसाद म्हणून यजमानालाही ग्रहण करायचा असतो. पण ब्राह्मण मदिरापान करत नाहीत, म्हणून नुसता वास घेऊन तो प्रसाद ग्रहण केला असं मानतात आणि मदिरा फेकून देतात. ते वासाने ग्रहण केलेलं अन्न चालतं, मग हे अयोग्य कसं? त्यांनी वासाने ग्रहण केलं म्हणून मी त्यांना जेवू घातलं. परंतु तरी ब्राह्मण मानेना, श्राद्ध कार्याला येईना. तेव्हा कधी न बोलणारा श्रीखंड्या भान विसरून मध्येच म्हणाला, तो भगवंत नाथ महाराजांच्या पितरांना जरूर पाठवेल आणि तुमच्या पितरांना सुद्धा. श्रीखंड्या हात धरून नाथांना म्हणाला की तुम्ही पाटावर बसा, श्राद्ध संकल्प करा आणि पितरांना आवाहन करा. या हटवादी ब्राह्मणांच्या विनवण्या करू नका. नाथ घरात आले तो गावातले कितीतरी मृत झालेले ब्राह्मण श्राद्ध कर्म करायची वाट बघत होते. त्यांनी श्राद्ध कर्माला सुरुवात केली, पितरांना आवाहन केलं. भानुदास, चक्रपाणी, सूर्यपाणी जेवायला बसले होते. श्राद्ध संकल्प पूर्ण झाला, पिंडदान झालं. गिरिजाबाई श्रीखंड्याच्या हातचं जेवून पितर संतुष्ट झाले. विधी संपल्यानंतर विप्र समुदाय घराबाहेर पडला. नाथांच्या पुण्याईने पैठणवासी ब्राह्मणांना त्यांच्या पितरांचं दर्शन बाहेर झालं. द्वारकेचा एक पुण्यशील ब्राह्मण द्वारकाधीशाने त्याला दृष्टांत दिला की अरे मी द्वारकेत नाहीये, तुला जर मला भेटायचं असेल तर पैठणला एकनाथांकडे ये. आणि म्हणून ते पैठणला एकनाथांकडे येताना नदीवरून पाणी आणणारा श्रीखंड त्यांना भेटतो आणि ते द्वारकाधीशाला ओळखतात. एकनाथांकडे श्रीखंडाची विचारपूस करून त्याला भेटण्यासाठी आलोय हे सांगतात. श्रीखंडाला साक्षात हरी असून आपण इतके दिवस ओळखू शकलो नाही, त्याच्याकडून काम करून घेतलं, ह्याचं त्यांना अतिशय दुःख झालं. गिरिजाबाई तर रडायलाच लागल्या. आपण भगवंताला उगाच त्रास दिला. संध्याकाळपर्यंत श्रीखंड्या परत आला नाही. त्याची कावड, त्याचं कडं कांबळं पाटावर तसंच पडून होतं. त्यांनी आर्ततेने हाक मारली, अरे मधुसूदना, लक्ष्मी नारायणा, श्रीहरी तू ये. समोर पांडुरंगाची मूर्ती चमकायला लागली. नाथ समजले, त्यांना अश्रू आवरले नाही. विठुरायाच्या खांद्यावरचं कावडीने पडलेले वळ त्यांना दिसले. भगवंत नाथांना भेटले, त्यांचे अश्रू पुचले. एकनाथांचं जीवन धन्य झालं. इसवी सन 1599 फाल्गुन कृष्ण पंचमीला नाथांची प्रकृती बिघडली. उद्धवाला बोलवून उद्या मला जायचंय असं त्यांनी सांगितलं. षष्ठीला स्नान करून धूतवस्त्र नेसून देवपूजा केली. मी जातो म्हणून शोक न करता मन स्थिर ठेवा. समोर येणाऱ्या सुखदुःखांना शांत चित्ताने सहन करा आणि प्रभूचं नित्य स्मरण करा असं सांगून सर्वांना नमस्कार करून त्यांनी देह सोडला. त्यांच्या स्मशान यात्रेला हजारो लोक आले होते. त्यांना खांदा देणारा एक ब्राह्मण म्हणाला, जिवंतपणी ब्राह्मणांना मान नाही दिला, आता शेवटी आमचाच खांदा कामी आला ना. मृतावस्थेतही सावध असलेल्या नाथांच्या देहात जीवनाचा संचार झाला. त्यांनी ओरडून हरिपंडिताला सांगितलं, या लोकांना माझा देह उचलताना त्रास होत असेल तर मी जलसमाधी घेईन. ब्राह्मण बुचकळ्यात पडले. वाजत गाजत नाथ गोदातीरी कृष्ण कमळ तीर्थी आले. विश्वामध्ये तद्रूप होत नामस्मरण करत नाथाने हळूहळू गोदावरी मातेच्या पाण्यात प्रवेश केला. पाणी कमरेपर्यंत आल्यावर त्यांनी सर्वांना नमस्कार केला. हळूहळू पाणी खांद्यापर्यंत आलं. गोदावरी तीरावरील
निशब्द लोकांना पाहून त्यांनी अंतिम संदेश दिला. समाजातील चालत आलेल्या भ्रांत कल्पना मान्यता तोडण्यासाठी मी कठोर शब्द वापरले असतील तर ते विसरून जा. तुम्ही मला विसरलात तरी काही हरकत नाही, पण मी जे वैदिक सिद्धांत सांगितले ते विसरू नका, असे म्हणून ते गोदामाईच्या प्रवाहात सामावून गेले. नाथ गेले त्या ठिकाणी ओंकाराच्या आकाराचं कमळ उमललं. त्याचा दशदिशांमध्ये सुगंध दरवळला. फाल्गुन वद्य षष्ठीला या भगवंताच्या सुपुत्राने जगाचा निरोप घेतला. अशा या पुण्यशील महापुरुषाला नमस्कार करून आपणही पावन होऊया. हरिओम. मस्त वीरश्री, एकदम मस्त. आणि तू एकदम असं म्हणजे इमोशनली छान बोललीस.